आता बघा आपण ते आता मी तर काय प्रेझेंट तुम्हाला समोर करत नाही, तुम्हाला ते डोळ्यासमोर दिले जरी काय बघायचं असलं तरी मी तुम्हाला पटकन सांगतो ते काय आहे आणि ते तसं काय हे सांगतो, मग तुम्हाला त्याचं गांभीर्य कळेल. घोटाळा काय होणार नाही मग. हां, तर आता बघा काय आहे की शेवटचे 15 दिवस आहे आणि तुम्हाला आता हे समजलं असेल की 6, 7, 8, 9 आणि 10 हे जुलै आहे. 5-5चे 3 टप्पे आहेत बघा. 6 तारीख, उद्या 6 तारीख आहे. 6, 7, 8, 9, 10 पहिला टप्पा, 11, 12, 13, 14, 15 दुसरा टप्पा आणि 16, 17, 18, 19, 20 जुलै तिसरा टप्पा आणि 21ला तर एक्झाम आहे. मग त्या बॉक्सच्या पुढे मी काय लिहिले की पहिल्यांदा माय वे, म्हणजे मी सांगतोय तसं पुढे सांगितलंय. शेवटचा जो टप्पा आहे युअर ओन वे, तुम्ही तुमचा स्वतंत्र मार्ग वापरा. तर 16 ते 20 आणि मधला फ्लेक्झिबल ठेवू, कॉम्बिनेशन करू शकतो आपण पहिल्या आणि शेवटच्याच, तुमचं आणि माझं मत. आता पुढं काय लिहिले बघा नोट. हे विषय जे आहेत बघा राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स किंवा म्हणजे राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, हिस्ट्री आणि सायन्स असे आहेत. मग फक्त भूगोलचं काय केले, आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी एन्व्हायरमेंटला वेगळा पॉईंट दिलेला आहे, पण इथं तो जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट असाच करायचा, का तर एन्व्हायरमेंट काय जास्त नाही आहे, तुम्हाला पण माहीत आहे ते. आणि करंट काय डेली 1 आवर आहे, त्यामुळे करंटला इथं घ्यायची गरजच नाही. मग विषय झाले किती की 5च, पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी, हिस्ट्री आणि सायन्स असे 5 झाले. मग काय करायचं आता पुढे दिलंय बघा. वरील नियोजनाबाबत 15 दिवसांची विभागणी 3 टप्प्यात केली आहे. टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, म्हणजे 6 ते 10 जुलै पहिला टप्पा, 11 ते 15 जुलै दुसरा टप्पा आणि 16 ते 19 जुलै तिसरा टप्पा. आता ऍक्च्युली तिसरा टप्पा 16 ते 19 जुलै नाही आहे, 16 ते 20 जुलै आहे. आता विषयांबाबत कसं आहे बघा, हे मी 6च विषय मानलेत. राज्यशास्त्र, भूगोल आणि पर्यावरण हा विषय, अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान आणि करंट. आता बघा एकानं उल्लेख केला होता बघा की तुमच्या क्रमानं सर आत्ता पण मीच जाईन, तर आपण दुसऱ्या टप्प्यात काय क्रम ठरवता विशिष्ट, तर इथं आता परत मी विशिष्ट क्रम ठरवलाय वेगळाच थोडा. तर राज्यशास्त्र आता 1 नंबरला घेतलेला आहे, परत भूगोल पर्यावरण 2 नंबरला, अर्थशास्त्र 3, इतिहास 4, विज्ञान 5 आणि करंट 6 असं केलंय. करंट काय आपल्याला डेलीच 1-1 तास करायचा आहे, त्यामुळे तो कट विषय झाला. राहिले 5 विषय आणि 1 टप्पा 5 दिवसांचा आहे, त्यामुळे 1 विषय 1 दिवस, म्हणजे 1 टप्पा 5 दिवसांचा. तर विषय आहेत 6, यातील 6वा विषय चालू घडामोडी आहे. हा विषय रोज 1 तास करायचा आहे, त्यामुळे तो स्वतंत्र दिवशी म्हणजे टप्प्यातील स्वतंत्र 1 दिवस येणार नाही, म्हणजे द्यावा लागणार नाही, तो रोजच करायचा 1 तास. त्यामुळे 5 दिवस 5 विषय. राज्यसेवा पूर्व परीक्षेला अर्थशास्त्र विषय लहान आहे, त्यामुळे त्यातील 2.5 तास सीसॅट पेपरसाठी वापरणे. म्हणजे बघा तुम्ही त्या टेबलमध्ये जर बघितलं, 8 जुलैला इकॉनॉमी आहे, 13 जुलैला इकॉनॉमी आहे आणि 18 जुलैला इकॉनॉमी येत आहेत. आपण 13ला 18ला करू काही नंतर ठरवू, पण 13ला 18ला तर सीसॅटचा पेपर घ्यायचाच. हे जे मी 21, 22, 23चे पेपर म्हणतोय सीसॅटचे, हे 8 तारखेला 1 सोडवायचा वेळ लावून आयोगाच्याच वेळेत दुपारच्याच 3 ते 5, परत 13 तारखेला 1 आणि 18 तारखेला 1. तुम्ही फक्त एक मी इथं दिलंय बघा की मी बदल असा सुचवलाय की काही लोकांना, एकदम कमी लोकांना अर्थशास्त्र पण अवघड जातं ऍक्च्युअली. मग त्या लोकांनी तो दिवस वगळून अन्य दिवस निवडा. मग तुम्हाला हिस्ट्री सोपं जात असेल तर तिथं निवडा तो. पण असे 3 पेपर हे वेळ लावून सोडवायला पाहिजेत. आता जे इंजिनियर आहेत आणि ज्यांचा स्कोर 125च्या वर कंटिन्युअस आलेला आहे मागच्या वेळेला, त्यांनी 1च पेपर सोडवला तरी काही हरकत नाही. आता मी तुम्हाला मार्गदर्शक असल्यामुळे मला तर सांगणं भाग पडतंय, पण ऍक्च्युली नाही जरी सोडवलं तरी तो तिथं मार्क घेऊन येणार तो, म्हणजे अशी गोष्ट आहे. पण ज्या लोकांचं 100च्या आत मार्क आहेत त्यांनी हे 3 पेपर सोडवायला पाहिजेत, म्हणजे लक्षात घ्या. जर एखाद्यास अर्थशास्त्र अवघड वाटत असेल त्याने या 3 दिवसांऐवजी अन्य कोणतेही प्रत्येक टप्प्यातील 1 असे 3 दिवस निवडावेत. स्पष्ट लिहिलंय त्यामुळे तुम्हाला कळेल, पण हे करायला पाहिजे. आणि ठीक आहे, हात सफाई म्हणायचं म्हणा किंवा काय म्हणा, ते कळून जातं. मग आपण 1-2 वेळेस मागं सीसॅटवर मी सुरुवातीला बोललो होतो बघा, म्हणजे काय करायला पाहिजे. आता इथं नाही बोलत, आधी हे समजून घेऊया. पहिला टप्पा माझ्या नियोजनाप्रमाणे चला, तिसरा टप्पा पूर्णपणे तुमच्या नियोजनाप्रमाणे चला, तर दुसरा टप्पा म्हणजे मधला टप्पा हा पूर्णपणे लवचिक ठेवूया, तो कॉम्बिनेशन असेल. यासाठी तुम्ही सूचना करू शकता. सूचना केल्याशिवाय तुमचा पहिल्या टप्प्यात काय होते ते कळल्याशिवाय त्या टप्प्यात काय कळणार नाही बघा, लक्षात घ्या. म्हणजे काय करायचं कळणार नाही. आता प्रत्येक दिवसांच्या नियोजनात काय आहे, हे अंतिम 15 दिवस आहेत, त्यामुळे काटेकोरपणा नाही.
कंबाईनच्या मुलांचं शेड्यूल बघा 80 दिवसांचं मी टाकलेलं आहे त्या चॅनेलवर, तुम्ही ते बघू शकता. तिथे कट टू कट कसे 8 तास वगैरे लिहिलेलं आहे किंवा त्यांना सांगताना. तसं इतकं आपण अति करायचं नाही, 12-13 तास 14 तास असं नको. मी इथं सुद्धा 11.5 तासापर्यंत घेतलेलं आहे, पण तुम्ही 10 तासांपर्यंत आला तरी ठीक आहे, पण एकदम खाली येऊ नका. 10 तास ठीक आहे, आणि 10 तासाचा आता 12 तास असं नको व्हायला. 10 तासाचं पुढं जाईल तसं 8 तास होऊ दे. खूप भान ठेवून हे मी बोलतोय, अनुभव आहे आतापर्यंतचा. त्यामुळं तुमचा अनुभव असेल एखाद्याचा की आम्ही 12-13 तास अभ्यास करूनच प्रिलिम काढलेले, असे पण ह्यात आहेत विद्यार्थी. तरी पण मी सांगतोय असतील, मी नाकारत नाही, तुम्ही तुमच्या प्रमाणात चाला. पण ज्या लोकांची आतापर्यंत प्रेम सुटलेली नाहीये त्या लोकांसाठी मी सांगतोय, असं गृहीत धरा. तर लक्षात घ्या, इथं म्हणजे काय लोक आहेत तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज उपस्थित पण आहेत इथं बघा, मेन्स दिलेली. पण असू द्यात. पण आता हे काय तसं मी सांगतोय, हे ह्याच्या मागं खूप गोष्टी आहेत. कसं असतं मग, अति खाल्लं तर अपचन होतं, मग तसा प्रकार असतो तो. आता आपल्याला तिकडे मैदानावर झुंजायचं आहे तर ते पुरेसं आहे. ते आत्ता पहिल्या आठवड्यात 10 ते 11 तास, नंतरच्या आठवड्यात 8 ते 9 तास, आणि परत 7 ते 8 तास असं असू दे. तुम्ही स्टेबल असाल, त्यामुळं व्यवस्थित गॅप्स ठेवलेले आहेत ते या टप्प्यात आवश्यक असते. याचाही करणारा प्रभावी वापर करू शकतो. जर कुणाला त्याचा पण प्रभावी वापर करायचा आहे, त्याने 10-10 मिनिटं तो PDF चालणार आहे, 10-10 मिनिटं तो काय फोटो बघणार आहे, 10-10 मिनिटं तो फक्त जॉग्राफीला डायग्राम्स बघेल, 10-10 मिनिटं फक्त तो टेबल्स बघेल पॉलिटिकले, असं कोण कसं करू शकतो तो. म्हणजे असं म्हणायचं आहे. आता गॅप्समध्ये बोललोय बघा, की आता कंबाईनला देताना सकाळी 7लाच सुरुवात सांगितलेली होती, इथं आता किमान 7:30 ते 10 असं केलेलं आहे. ते 10 ते 10:30 परत गॅप ठेवलेला आहे, 10:30 ते 12:30, आणि 12:30 ते 2 म्हणजे असा 1.5 तास गॅप आहे. जेवण प्लस रेस्ट घेऊ शकता, अति रेस्ट नको. ते म्हणल्यानंतर चला 2 तास झोपून काढू, काही उपयोग नाही. पुढे कुठं तर मी बोललोय बघा, की तुमचं बायोलॉजिकल सायकल आता जुळायला पाहिजे, की पेपर बरोबरचं त्या दिवशी. कुणाचा नंबर पुण्याच्या दूर असू शकतो, कुणाचा सातारमध्ये असं आलेले आहेत, म्हणजे येऊ शकतात, आलेले आहेत म्हणजे येतात किंवा काय. त्यामुळे ते बायोलॉजिकल सायकल म्हणजे काय, की त्यावेळेला मग अचानक पेपरच्या अगोदर उठावं लागणार लवकर, ती गोष्ट आत्तापासूनच करा. म्हणून ते 7:30ला तरी पाहिजे आपल्या जागेवर अभ्यासाच्या, ती गोष्ट पाळा, म्हणजे ते मार्गाला लागेल गोष्ट. कधी कधी 7ला निघावं लागतं, 7:30. मग तेवढा विचार आत्ता करून घ्या. आत्ता करण्यानं काय होईल, ज्या वेळेला तुमचं हे येईल, रिसिट येईल किंवा काय, त्यावेळेला तुम्हाला भीती वाटणार नाही. म्हणजे मी ती फिलिंग आजच घ्या, की नाही नाही मला तसं करायचं म्हटल्यानंतर मला आत्तापासूनच ते जुळवायला पाहिजे, उद्यापासूनच. म्हणजे आता सुद्धा जर एकदम लेट नाईट जागत असाल तरी पण ते प्रमाण अर्ध्या 1-1 तासानं कमी करा. ते अभ्यास नाही झाला, झोप लागत नाही तरी झोपा, ती गोष्ट शेवटच्या आठवड्यात करावीच लागणार आहे ना, ती आत्ता करा ती, म्हणजे लक्षात घ्या. त्यासाठी ते केलेलं आहे. आता मी एवढं काय केलेलं आहे बघा, तर कोणतरी म्हणलं की 7:30 ते 10 पहिलं गाठोडच घ्या मागचं. तर हिथं गाठोडं मी आधीच सांगितलं नवीन करायचं आहे तयार आता, म्हणजे ते मटेरियल तेच आहे, पण आता थोडं घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. पण ते सुरुवातीला घेऊ नका असं मी म्हणतोय. उलट आता 7:30 ते 10 घेऊ नका, फ्रेश सब्जेक्ट घ्या जो दिलाय तो, म्हणजे लक्षात घ्या. आणि ते मग संध्याकाळी 6 ते 8 म्हणजे जी चहाची वेळ आहे त्यानंतर परत एकदा फ्रेश टर्न येतो 6 ते 8 जेवायला जाण्यापर्यंत, तिथं ते उडवून मोकळं व्हाते ते गाठोडं आहेत, असं ते सांगितलंय. मग मी जरा वैशिष्ट्यात काय सांगितलंय, की पहिला स्लॉट महत्वाचा 7:30 ते 10, ते जो व्यक्ती बघा व्यवस्थित घालवेल आणि करेल तो मन लावून, त्याचा दिवस सुकर जाईल. तिथं जर काही माशी शिंकली तर मग दिवस बेकार जाणार. त्यामुळे तिथं तुम्ही कॉशियस राहा, तिथंच फिल्डिंग व्यवस्थित लावा आणि बसा काही करून त्यातला चांगला भाग उचला त्या दिवसाला दिलेला त्या सब्जेक्टचा, आणि मग मोकळं व्हा. तसं इव्हन जेवणापर्यंत सुद्धा चांगला वेळ वापरता येऊ शकतो. परत 2 ते 5 आहे ना, येते 1.5 ते, आणि बघा गॅप नंतर ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताना अजून तरतरी असते, ते पण त्याचं बायोलॉजिकल कारण आहे, सायंटिफिक कारण आहे, फ्रेशपणा असतो तिथं. त्यामुळे तुम्हाला 2 ते 5 सुद्धा त्या अलर्टनेस राहील तो, म्हणजे सीसॅटचा पेपर ह्याच काळात आहे बघा. त्यामुळे तिथं तुम्ही ती गोष्ट आणू शकता, आणि तिथं मग करंट पण आणू शकता वाचायला. 1 तास जे दिलाय करंटसाठी तो तिथं आणू शकता, आणि मग 1 तास बाकी रिव्हिजन करू शकता. 6 ते 8 गाठोडे येथे आणू शकता, युअर चॉईस, तुम्ही ठरवा. ते पहिल्यांदा वर घ्यायचं का आता 6 ते 8 घ्यायचं, पण 2 तासापेक्षा जास्त ते गाठोडं नसणारच आहे, आणि ते करू पण नका, असं आहे ते. आणि 9 ते 11 यात थोडी अर्ध्या तासात तरी वरच्या दिवसभरातली रिव्हिजन येऊ द्या, आणि बाकी मग काय करायचं ते करा. असं हे दिवसाचं शेड्यूल बघा, असं पाळा. 7:30 ते 10 नंतर 10 ते 10:30 अर्धा तास गॅप आहे, 12:30 नंतर 1.5 तास गॅप आहे,
नंतर 5 ते 6 1 तास गॅप आहे. सहसा तसं दिसणार नाही. कंबाईनच्या मुलांना देताना तुम्ही लगचं टेप काढून बघा ते, तिथं तसं दिसणार नाही. अर्धा तासात चहा घ्यायला काय हरकत आहे, फुल टाईट अभ्यास करायचा. पण आत्ता तसं नको. आत्ता तुम्ही ते खेळमेळ झालं पाहिजे. आणि एवढ्या आपण कमी ठेवलाय, तसा जास्त गॅप ठेवलेला आहे तरी आपला इथं 11:30 बेरीज होत्या बघा, लेफ्ट साईडला मी केलेली आहे. तरी पण मी सांगतोय ते 11, 10:30 ते 11 असं झालं तरी काय हरकत नाही, त्यानं काय फरक पडणार नाही. यात वरती कोटी 1 तास किंवा हाफ तास असा एक करंटसाठी द्या, म्हणजे तोच 1 तास द्या, तो विभागून द्या किंवा सलग द्या. पण 1 तासापेक्षा जास्त करंट करू नका, ते पण मी एंडला सांगितलेलं आहे. तर हे बघा टाइम टेबल ज्याला सोबर किंवा ते पचण्यासारखं आहे असं मी म्हणू शकतो. तुम्ही ते करायला पाहिजे अशा पद्धतीनं. पहिल्या टप्प्यासाठी पाळायच्या स्टेप्स बघा, ह्या स्टेप्स खूप महत्वाचे आहेत. म्हणजे स्टेप्स त्या पाळाच खूप महत्वाचे आहेत. ओल्ड SSP म्हणजे स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम्स असं म्हणलंय बघा. प्रिलिम्स PYQs फ्रॉम 23 ते 13 म्हणजे आपल्या अनालिसिसच्या PDF आहेत त्या बघा. अनालिसिसच्या PDF आहेत त्या, म्हणजे लक्षात घ्या ज्या काय आहेत त्या अनालिसिसच्या PDF त्या समोरच ठेवणं त्या. आणि हार्ड कॉपी क्वेश्चन बघणं. तिथं मी नंबरिंग केलं आहे त्या प्रश्नांना. म्हणजे पॉलिटी 23 सालात कोणकोणते क्वेश्चन क्रमांक पॉलिटीचे आले, 22ला कोणकोणते क्रमांक आहेत ते आलेत बघा. ते पटपट बघून घ्यायचे. ते PYQ बघायला अर्धा तास लागेल फक्त. म्हणजे ते बघायचे त्याचा तिथं चष्म्याचं रेखाकृती काढलेली आहे बघा. चष्मा तो घालायचा. हे कंपल्सरी पाहणे आवश्यक. दिवसभरासाठी विशिष्ट दृष्टी तयार करा सकाळीच पहिल्या स्लॉटमध्येच ते बघून प्रश्न. म्हणजे आज पॉलिटी घेताय, पॉलिटीचे 23 ते 13 PYQ बघा, हार्ड कॉपीमध्ये बघा आणि मग पॉलिटीला सुरुवात करा तुमचं मटेरियल बघायला. म्हणजे लक्षात घ्या. तसं इकॉनॉमीला गेलं, इकॉनॉमीचे PYQ बघा 23 ते 13 आणि मग सुरुवात करा. हे पहिलं कटाक्षानं पाळा. 1 नंबर. 2, याच चष्म्यातून त्या विषयाचे तुमच्या जवळील सर्व मटेरियल नीट पाहून घ्या. मागील आठवते आहे का याचा प्रयत्न करा. अगर न करा लिहिले बघा. करा अगर न करा त्याला काय अर्थ नाही. पण दुसऱ्या स्टेपमध्ये स्पेसिफिक असा PYQ रिलेटेड तुम्ही चालताय हे दुसऱ्या स्टेपमध्ये. PYQ सोडून जास्त भटकत नाही, ज्याला क्रीम पार्ट ज्याला म्हणतो आपण, तोच बघताय दुसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजे मोकळं व्हायचं एकदा बघा. म्हणजे आता झालं, समाधानी झालो मी दुपारपर्यंत जेवायच्या अगोदरच. पॉलिटी माझ्या ताब्यात आला. आणि नंतर मग पहिली स्टेप आणि दुसऱ्या स्टेप मधला फरक काय आहे. पहिल्या स्टेप मध्ये जर PYQ न दाखवल्या दिशा, पण दुसऱ्या स्टेपमध्ये ती मी बघायचं राहून गेले आतापर्यंत. मग त्यात उदाहरणार्थ मी खाली दिलंय बघा की अल निनो ला निना, ते मी बघितलंच नाही आतापर्यंत. आता लक्षात घ्या, जॉग्राफीतलं असलं तरी किंवा पंचायत राजेस पॉलिटीतलं बघायचं राहून गेले. तर असं काय तुम्हाला भटभटीशी काय तर आठवायला लागलं तिथं, तर तेवढं काढून मग तुम्ही बघू शकता फास्टमध्ये. म्हणजे लक्षात घ्या की मटेरियल्समध्ये काही राहिले आहे का तपासा. असेल तर आणि पटकन होणार असेल तरच तेथे काही वेळ द्या, नाहीतर भरमसाठ माझं एवढं सगळं राहिले ते बघू नका. थोडक्यात मला एक अर्ध्या पाऊण तासात ते आवरणार आहे का बघून, तर अवश्य बघा. ती तुम्हाला मोकळीक ह्या टप्प्यात आहे. हे तुमची तिसरी स्टेप यायला पाहिजे. म्हणजे थेट PYQ संदर्भ आहे, परंतु आज तागायत पाहिलं गेलेलं नाही. सायन्स व्यतिरिक्त मी सांगतोय. समजा आता जमीन सुधारणाचे पेजेस बघायचं राहून गेले, आपलं काय आता झालेलं नाही तसं, आपण पॉईंट आणले होते म्हणून. पण असं निघू शकतं बाहेर काहीतरी अचानक, काहीतरी तिथं एखादा PYQ सापडतो 17चा आणि त्यातलं मटेरियलच बघायचं राहिलेलं आहे. मी बघू शकतो ते अर्ध्या तासात तरी राहिलेलं आहे. असं येऊ शकतात. ते तिसऱ्या स्टेपमध्ये पूर्ण करा. नंतर काय करा, सोर्सेस संदर्भावर एक सलग नजर टाका. तणावमुक्त फेरफटका, याला PYQचे बंधन घालू नका. एक सायकोलॉजी असते पूर्णत्वाची. म्हणजे काय, मी PYQच करतोय, फक्त PYQच करतोय, तेवढंच बघतोय असं नको. आता मात्र सलग बघा. तुम्हाला काय बघायचं ते बघा त्या 2, 2.5, 3 तासात. की चालताय तुम्ही असं तुम्ही म्हणताय तर 3 तास मग इतकं काय मी चालवणार. हो, तसंच करावं लागेल. पसरट करून काय उपयोग नाही. 2-2 दिवस 3-3 दिवस एक सब्जेक्ट, पुन्हा त्याच्याकडे यावंच लागणार आहे दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात. असं आहे ते. म्हणजे जो आठवडा 21 जुलैचा आहे त्याच्या आदला जो आठवडा आहे, बरीच मुलं महाराष्ट्रात असा वापरणार आहे, लक्षात घ्या. तो तुम्ही हा वापरायचा. आणि मग एक ज्याला म्हणतो ना बफर, म्हणजे बघा भारत पाकिस्तानमध्ये बफर असतं, किंवा तुम्हाला बफरचा अर्थ कळतो का, बफर झोन इकॉलॉजीतला. म्हणजे लक्षात घ्या की तिथं क्षती पोचू दे, म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला पोचायला नको कोर झोनला. तसं आहे ते ऍक्च्युअली. तर ते असा वापर ह्या दिवसांचा करा. म्हणजे सलग तुम्हाला जे काय फिरायचं आहे मटेरियलमध्ये वगैरे काय सगळं फिरून घ्या, मला असं म्हणायचं आहे 4 नंबरला. म्हणजे लक्षात घ्या, दिवसांचा मॅक्झिमम वेळ इथं गेला तरी चालतोय, काय हरकत नाही. ते जे 10-11 तास करणार आहेत त्यातला.
राज्यसेवा पुरवसाठी एक्सक्लुझिव्ह 1 hours फास्ट रिव्हिजन. शेवट काय? फिनिशिंग. म्हणजे आज पॉलिटिक्स केलं, उद्या इकॉनॉमिक्स केलं, आज पॉलिटिक्स केलं ना 1 तासात उडवून टाकतो. आता सकाळपासून केलेलं हातावेगळं करतो ते. नेक्स्ट डे पासून हेच आता न्यू गाठोडे असेल. म्हणजे 6 तारखेला जे पॉलिटी तुम्ही 1 तासात संध्याकाळी आज बघाल तेच 7 तारखेचं गाठोडे असेल. समजलं? आणि 6 आणि 7 तारखेला जे बघाल तेच पुन्हा 8 तारखेचं गाठोडे असेल. 7, 8, 9 जे बघाल तेच पुन्हा 10 तारखेचं गाठोडे असेल. म्हणजे लक्षात घ्या जे काय म्हणतोय ते. आणि मग तो तसा क्रम मी आखलेला आहे तो विषयांचा. म्हणजे असं आहे ते. तर ते कटाक्षानं पाळा. हे काय कॉन्फिडन्स वाढतो, काय लोकांना ह्यात अनुभव आलाय, सगळ्यांनाच आलाय असं मी म्हणणार नाही, पण काय लोकांना त्यांनी ते त्यांच्या रिप्लायमधनं मला ते कळलेलं आहे, त्यांना सापडले ते गणित. म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे ते न्यू आठवडे असणार आहे. आता ते जुनं झालेलं विसरून जा. म्हणजे सगळे विषय घ्यायचे त्या दिवशी, आता काही गरज नाही. आता तुम्ही विसरतो म्हटलं तरी विसरणार नाही ते, जर मागचा आठवड्याचा नियम पाळला असला तर. आता पुन्हा कॅरी करायचं का, तर 6 तारखेचं 7 तारखेला करणार आहे, 7 तारखेचं 8 तारखेच करणार आहे. म्हणायची भाषा वेगळी आहे. फक्त मी तुला इंजेक्शन करणार नाही पण ते केलेलं आहे मी. आलं का लक्षात? असं ती गोष्ट आहे जे काय आहे. तर आता बघा पुन्हा बघा शेवटचं सगळ्यात महत्वाचं जे काय आहे की शेवटच्या 15 दिवसातील अडचणी आणि त्यांना असणारा राईट अप्रोच काय असला पाहिजे. म्हणजे काय असू शकतं संभाव्य धोके तुम्हाला सांगतो. आहे ते गृहीत धरून चालणे, जे जवळ नाही त्याच्या पाठी लागणे. म्हणजे तुमचं आता पाठ झालंय समजा बऱ्यापैकी, एमडीजी झालेलं आहे, एचडीजी झालेलं आहे, आणि मग तुम्ही काय करता, ते काय बघायचं आता, काय बघायचं आता, ते झालेच की आता ते 8 आणि 17 आणि त्यात काय विशेष आहे. ह्याला म्हणणे गृहीत धरणे. आणि मग काय करणे, नवीन काय तर बघणं काढून, काय तर सुस्त. मग अचानक योजना करतो, योजनाच राहिले त्यात करायच्या बघितल्याच नाहीत काय, आता योजना करतो, ते काय मला आठवणच गेल्यावर. म्हणजे जे जवळ नाही त्याच्या पाठी लागणे. थोडे पाहून घेते होऊन जाईल लगेच, भावना असते ते. असे नको. थेट पीवायक्यू संदर्भ असेल आणि आज लक्षात आले तर तुम्हाला स्टेप 3 दिलीच की माग, तिथं ते घ्या ना. मात्र मूळचे कॉन्सन्ट्रेट अगोदर करणे, नंतर त्याच्या नादी लागायचं. का तर म्हणून ते 3ऱ्या स्टेपला आणलेलं आहे, ते काय पहिल्या स्टेपला ठेवलेलं नव्हतं. तर असं आहे ते गृहीत धरण्यातनं सगळंच अवघड होऊन बसेल. तुम्ही यशालाच गृहीत धरताय असं होईल. हातचे सोडून त्याच्या पाठीमा लागणे सगळ्यांचं ब्लंडर आहे बघा. म्हणजे असतं ते शेख चिल्लीची गोष्ट तुम्हाला माहितच आहे, ती गोष्ट आहे. स्वतःच्याच पायावर कोडा मारून घ्यायची. जे तुम्हाला बळ देणार आहे त्याला तेच सैन्य उपाशी ठेवायचं, म्हणजे विनाकारण. आणि तिथं मग मार खाणार ते. एमडीच्या आतला आलं काय गोष्ट झाली, मागचे पीवायकी बघून जर काय सुचलं तुम्हाला, काय गोष्ट झाली, अवघड होणार. मग तिथं आठवायला होत नाही. 2 पर्यायात घोळ. जे 50 प्रश्न पटक्यात सोडवायचे आहेत 100 पैकी, तेच घडणार नाही ना. कॉन्फिडन्स लो, मग अपयशाकडे वाटचाल सुरू होणार पेपरला. त्यामुळे पहिला पॉईंट महत्वाचा आहे. फर्स्ट प्रायोरिटी दिल्या बघा पॉईंटला सुद्धा. गृहीत धरू नका कशाला, गृहीत धरू नका. 2 नंबर, नियोजन हवे आहे. हेच 3 टप्पे व त्यातील बारकावे. तो जो कॅन्डिडेट म्हणत होता की नियोजन करून कोण दमलो प्लॅन करून आणि सगळे ते गुंडाळे प्लॅन, तसं नसतं चालतात. नियोजन हे हवेच. म्हणजे ओपन एंड ठेवायचं नाही काय सुद्धा, एंड पाहिजे कुठतरी. म्हणून आपण एंडच केला ना डायरेक्ट 5 दिवसात. असं आहे ते. नसेल तर काय होऊ शकेल, काय करू काय नको अशा नादात काहीच होत नाही. आणि जर झालंच तर ते एकांगी एकसुरीपणा येतो, फरफडत जातो आपण मटेरियलच्या मागे. वेळेचा पर्याप्त वापर होत नाही, इफिशियन्सी डाऊन होते. ज्याला पर्याप्त म्हणतो ना, प्रभावी वापर होत नाही वेळेचा, म्हणजे भरकटतं मग ते नियोजन नसेल तर. मग बघतो 2 दिवस पॉलिटिक्स चाललं, मग जरा जॉग्राफी घेतो, पॉलिटिक्स नंतर जॉग्राफी घेतो, मग ते राहिलंच. असं ते घडत जातं. संपवायचं म्हणजे संपवायचं, तिथंच उडवायचं म्हणजे उडवायचं, असं करायचं. त्यानं पोकळपणा येत नाही. आणि जर आला तर तुम्हाला संधी दिली की तो पुढचे 5 दिवस दिलेत, नंतरचे अजून 5 दिवस दिलेत, आलं का लक्षात, दिलेत. किंवा 3ऱ्या स्टेपला तुम्हाला म्हणतोय मी थोडा जादा वेळ दिला तरी चालेल, असं आणखी म्हणतोय. आणखी काय पाहिजे. नियोजनात नसेल अशा गोष्टींकडे आकर्षित होणे, जसे की मटेरियल, व्हिडिओ. आता व्हिडिओचा सुळसुळाट होईल बघा. 15 दिवस स्ट्रॅटेजी, 10 दिवस स्ट्रॅटेजी, 8 दिवस स्ट्रॅटेजी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की आपल्या पुढे जेवण जे दिले आणि तिकडे लक्ष नाही किंवा काय नाही, दुसऱ्याच्याच ताटात लक्ष घालणं, म्हणजे तो हावरटपणा. हा तो प्रकार आहे. मग तुझ्या स्वतःच्या ताटात लागतो संपव ना, म्हणजे अशी गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या.
किंवा दुसरे एक आहे जरा एकदम डेंजर उदाहरण देत नाही आलं तो लक्षात, पण ते नको हा, तर ते लगेच लक्षात राहिलं असतं मग काय जो प्रकार आहे ते नको तिथं लक्ष घालणे, म्हणजे ती गोष्ट ती आहे. विनाकारण कारण नसताना असुरक्षितपणा, पायाखालची वाळू सरकणे. आता ते दुसऱ्या पॉईंटमध्येच तो मुद्दा येईल खरं तर. तसल्या भानगडीत पडू नका. अशा गोष्टींनी तुम्हाला कसलीही भुरळ पडायला न पाहिजे. आपण आपल्या कार्यक्रमावर ठाम असा, तो काय करतोय म्हणून आपण करायचं असं नको. काय दिसतंय किंवा जरा ऐकतो मग मी जरा लाईनवर गोष्टी येईन, असा कुणीही लाईनवर आलेला नाही आणि येत नाही. कारण आम्ही सुद्धा ते व्हिडिओ करतो, क्लास चालकच आहे मी सुद्धा, तुम्हाला माहित आहे. आम्हाला माहित असते मानसिकता काय आहे, स्ट्रॅटेजी किंवा सांगणं किंवा काय सांगणं ते सांगायचं असतं. सुरक्षित आत्मे मग मिळतात येऊन. चुकीचं आहे ते, अत्यंत चुकीचं आहे ते, बघू नये तुम्ही. नंतर बघा असुरक्षित, निस्तेज, आळशीपणा, कृतिहीनता अशा फिलिंग्ज येणं. मग मी काय सांगितलं, अत्यंत धोकादायक. विनाकारणच काय नाही 8 तास मोबाईलच घेऊन बसणं आणि अभ्यासच सोडून देईन म्हणजे डायरेक्ट. आतापर्यंत खूप चांगला झाला, आपले ते लोक करतील तसं. ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो, मला कोण सांगणार नाही पण मला माहित आहे ते ऍक्च्युअली. लक्षात घ्या, का तर इथं म्हणजे स्वतः असताना 2007 सालापासून आणि असं शिकवण्यात किंवा ते मेंटर फिंटरिंग टाईप असं 9 सालापासून मी ह्यात आहे. त्यामुळं एखाद्या कॅन्डिडेटनं मेसेज काय दिला त्यावरून मला सांगतो मी. ह्या आठवड्यात मला मेसेज दिला आणि डिलीट केला हे पण सांगेन मी, कुणी केला होता काय केला होता, इथपर्यंत असते म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं तसं बिलकुलच. आणि आपण स्वतःशी संवाद लगेच साधायचा आहे, हे सुद्धा स्वाभाविकच आहे, ॲबनॉर्मल नाही आहे ते की बाबा मग तसं होतंय. नो लगेच स्वतःला सांगायचं मला भानावर यायला पाहिजे, जे आहे त्या शस्त्रानेशी मला लढायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. आणि बिलीव्ह म्हणजे लक्षात घ्या, मला जर तुम्ही काय मानत असाल किंवा हा सांगतोय माझा बाबा खरा आहे, तर तुम्हाला मी 10 वेळा सांगतोय की बडे प्लेयर्स आत्ता 15 दिवसात आत येतात. अजून आत्ता म्हणले तर मी 15 दिवस आता खरं तर उद्यापासून चालू होत आहेत. त्यामुळे जर तुम्ही आधी 1-2 प्रिंट दिल्या असल्या आणि हे जर 15 दिवस योग्य प्रकारे युटिलाइज केला तर तुम्ही आत असू शकता. हे मी तुमच्या कशासाठी सांत्वनासाठी सांगत नाहीये, रियालिटी आहे हे. तुम्ही म्हणला तर मी आता हे 19 तारखेला वगैरे पुढच्या म्हणजे आता जी संपणार 20 तारखेला सांगणार नाही मी, म्हणजे किंवा काय जे 20 तारखेला नाही काय जे आता म्हटलो मी ते, तर त्यात सांगणार नाही. 19ला 10 तारखेला सांगणार नाही, असं 10-11 तारखेला चुकून सुद्धा बोलणार. हीच गोष्ट आहे इन होण्याची आत आणि आउट होण्याची. ह्या गोष्टींमुळं गृहीत धरण्यातनं किंवा असा असुरक्षितपणा, निस्तेजपणा, आळशीपणा किंवा काय अशातनं ते मग ते 20 मिनिटं तो हातवारी व्यायाम पाहिजेच, पाणी जास्त पिलं पाहिजेच. लक्षात घ्या, त्या ज्या गोष्टी मी सांगत असतो त्या सुरुवातीच्या त्या बघा इथं कामी येतील. पण मी करणार. पहिला स्लॉट महत्वाचा, त्यासाठी महत्वाचा. मी तिथून बघा श्री गणेश होतो, मी क्रीम करीन आणि मग एक्झामला जाईन आणि बाकी होईल ते सोडून देईन. येस चालतंय, पण तुम्ही टेबलवर पाहिजे आणि ते बसलं पाहिजे, सुरुवात झाली पाहिजे बघा. ते तुम्ही पाळा. फ्रेशनेस कसा तरी राहील हे तुम्ही बघा. म्हणजे लक्षात घ्या, ती गोष्ट कटाक्षानं पाळा असं लिहिलंय तिथं. केअरफुल करा. मग त्यासाठी बाण खाली केलाय बघा. पहिला स्लॉट त्यासाठी महत्वाचा, बसणे, कृती करणे. आणि तो जो मी म्हणतो तो माइंड गेम आत्ता खरा सुरू झालेला आहे, जो मी दाखवला त्या ह्याला 15 दिवस शेवटचे एंड इन आउट सुरू होणार. आता त्या बसमध्ये कोण बसणार, कोण त्यांना उतरवणार खाली आता. आणि हे माइंड गेम असतो, ते तुमच्या आतापर्यंत केलेल्या ज्या गोष्टींचा नसतो तो. हा माइंड गेम. चांगली लोक सुद्धा पायाखालची वाळू आता सरकायला चालू होती. त्यामुळे तिथं तुम्ही पहिला स्लॉट महत्वाचा करा. पहिला लगेच 12 वाजेपर्यंत जेवणापर्यंत सगळं ते करून घ्या. परत पुढचं बघू दे काय होईल तुला. आणि कुठला संपर्क करू नका, ते मेसेज बघू नका, काय बघू नका त्या पहिल्याच्या नंतर. म्हणजे असं लक्षात घ्या, म्हणजे डिस्ट्रॅक्शन तोडा पहिल्या स्लॉटसाठी किंवा काय असं करा ते. आणि नंतर काय बघा, ह्या काळातलं महत्वाचं काय, काही करून तुम्ही क्रीजवर पाहिजे. क्रीजवर चौकार षटकार नकोत, धावपळ खालता ठेवला पाहिजे. हे आता हा शब्द कधी येतो बघा, की ज्या वेळा खूप लांब ऍड आहे परीक्षेची आणि आता काहीच नाही समोर हे, त्यावेळेला पण क्रीजवर राहणं महत्वाचं असतं आणि आत्ता एक राहणं महत्वाचं असतं. म्हणजे लक्षात घ्या, जबाबदार प्लेअर क्रीजवर राहायचं काम करतो. म्हणजे लक्षात घ्या, खूप चौकार षटकार मारण्याची गरज नाही, धावपळ खालता ठेवला पाहिजे. अतिशय गरजेचा मुद्दा आहे. भले भले बाहेर फेकले जातात ह्या टप्प्यात. म्हणजे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. आपण त्यात टिकून राहायचं आहे आणि मी असणार, मी करत राहणार. मात्र
मला हे झेपत नाही, नको मी करणार नाही, मी ते पुढचं घेतो. करण्यासारखे भरपूर आहे 5 विषयांमध्ये. त्यामुळे हे नाही आवडत राहू दे, हे करा मग, असं करू शकता. 6 पैकी कोणताही विषय ब्लँक नको, वारंवार हे मी सांगत आलेलो. ब्लँक नको, ब्लँक नको. 20% सायन्स झालेला असू दे किंवा 70% हिस्ट्री झालेला असू दे, 50% झालेला असू दे, तो पूर्ण विषय माना. सायन्स 20% पूर्ण विषय माना आणि त्याला कॅरी करत नाही, त्याला एक स्वतंत्र विषयाचा दर्जा द्या. तर मग मी पण सायन्सला विषय ठेवला नसतात. 10 तारीख किंवा 15 तारीख 20 तारीख ठेवलीच नसती ना. तो अन्यत्र वळवू नका. जो काय ठराविक केलाय तो घेऊनच चला. का तर सायकोलॉजिकल इफेक्ट असतो तो. मग काय होतं, मी सायन्स सोडलंच, मी 20 प्रश्न सोडलेच, मी करंट 20 प्रश्न सोडलेच, माझ्या हातात 60 प्रश्नच राहिले, असा मग संवाद चालू होतो. तो नको आहे आपल्याला. आणि ते थोडासा तुम्ही त्याच्यावर केलेलं काम तिथं तुम्हाला ते बाकीचे 60 प्रश्न सिक्युअर करणार आहे अन्यत्र. आणि ते प्रश्न पेपरला गेल्यानंतर सुद्धा वाचायचे आहेत. त्याला लॉजिक, काही वेळा तर्काचं, काही वेळा तर्कहीन लॉजिक, रेडिक्युलस लॉजिक, हास्यास्पद लॉजिक लावायचं आहे. पण प्रश्न अटेम्प्ट करायचे 92-93 पेक्षा कमी अजिबात अटेम्प्ट करायचा नाही. त्यामुळे त्याला लागणार आहे ती गोष्ट. म्हणजे हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. सायन्स किंवा अन्य विषय त्याचे जे काही कमीत कमी केले असेल त्याला विषयच मानून त्याचा आदर करा. तितकेच पुढे न्या, दुर्लक्ष नको. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या. ते लोक करत नाहीत. म्हणजे आपला तो बाब्या दुसऱ्याला काढतं किंवा ते नकोच दुसरीकडे करू ते, असं ते बरोबर नाही. एकाला सापतनं वागणूक द्यायची. कोणतं म्हणतं इनपुट आउटपुट वगैरे काय प्रकार. तर ते इनपुट आउटपुट टॉपिक्सला ठीक आहे करा तसं. आता ते गोष्ट हा माइंड गेम असतो. त्यावेळेला ते इनपुट आउटपुटचा एवढा विचार नाही. त्याला न्याय देऊन मी बाबा ते वाचलेलं आहे ते शब्द किंवा काय. का तर काय असतं, एक 20 प्रश्न त्यामध्ये 3-4 प्रश्नांना हिट देऊन जातात डोक्यामध्ये आणि तेच उत्तर असतं पहिल्यांदा आलेलं. त्यामुळे तुम्ही त्या आधारे 4-5 प्रश्नांना अजून काय गोळाबेरीज केली, ऑल किंवा लांब उत्तर दिसते, कंसात स्पष्टीकरण दिले, सर्वसमावेशक उत्तर आहे किंवा काय, एकदम हास्यास्पद तर्कहीन लॉजिक्स लावून तुम्ही 10 पर्यंत जाऊ शकता. आत्तापर्यंतचा माझा अनुभव तोच आहे म्हणून तो सांगतोय. पण ब्लँक ठेवून गेला तर मग ते सगळंच आहे. ते म्हणजे ते डोक्यातच ब्लँक ठेवून गेला ना तिथं मग ते काहीच नाही ना. ते पान सुद्धा असं 2 पान एकदम उलट वाटतात. ती वेळ येऊन देऊ नका, असं आहे. तर ठीक आहे. परत हे आपला परवलीचा शब्द जो आहे, वारंवार भेट देणे, ही आपली थीम जरूर अंमलात आणा. ती सोडायची नाही कुठंच. सकाळी 2.5 तास जे तुम्ही करणार आहे पॉलिटी किंवा तिकडे उद्या करणार आहे इकॉनॉमी, 2.5 तास केलं ना, जरा मी चाळून घेतो, मागचं थोडं चाळून घेतो 5-10 मिनिटात, ते कराच. वारंवार भेट देणं हे पोस्ट मिळेपर्यंत काय तुमची पाठ सोडणार नाही. ते काय एक्स्ट्रा वेळ घेत नाही. 10 मिनिटात उरका ते. 2 तास 10 मिनिटं, परत 2 तास 10 मिनिटं, परत 2 तास 10 मिनिटं, हे कराच. म्हणजे सकाळपासून काय केले हे जस्ट 2 तासानंतर नजरे काढून घालत चला. तुम्ही स्वतःचे नियोजन करत असाल तर विषयात तो पुन्हा कधी येणार यात जास्त गॅप नको, सर्व विसरायला होईल. हे जे मी काय लिहिले ना ते बघा. काही लोक म्हणतात का नाही, मी आता 2 दिवस एक विषय करणार, 2 दिवस एक विषय करणार, म्हणजे 6 विषयांनाच 12 दिवस लागणार किंवा काय होणार काय माहित नाही. म्हणजे डायरेक्टच 18-19 तारीख येणार. आज पॉलिटी बघितला की डायरेक्ट 18-19ला मग धुळधान होऊन जाईल. ऍक्च्युली तसं नको. आता तुम्ही विचार करा ना की पॉलिटी आपण गेल्यानंतर एकदा 6 तारखेला केंद्र कधी येणार आहे आपला? 11ला नाही येणार. 6 तारखेचा 7 तारखेलाच येणार आहे 2 तासासाठी. हे तुम्ही लक्षात घ्या. 7 तारखेचा परत 8 तारखेलाच येणार आहे. असं ते गंमत आहे. ते जास्त नाही, त्याला जास्त लांब टाकायचं नाही. ते तुम्हाला लांब टाकेल मग, म्हणजे लक्षात घ्या. त्याला जास्त लांब टाकायचं नाही तर ते विसरायला होईल मग, लक्षात घ्या. परत करंटच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. हा मोठा ट्रॅप आहे बघा, जाळच आहे. ते उंदीर वगैरे घुशी पकडतो ना, कसा ट्रॅप असतो तसा तो ट्रॅप आहे. म्हणजे ते सापडणारच कॅन्डिडेट. आता पुण्यात सुद्धा चौकात ग्रुपमध्ये काय रात्रीचे 9:30 12:30 हे असं चाललेलं असतं प्रकार. ते तुम्हाला मी किस्सा मागं पण एकदा सांगितलं होतं लेक्चरमध्ये. ते मी सुद्धा ऐकलेलं होतं. काय बोलतात तिथं काय चालतात. अहो 4-4 तास जर तुम्ही एक व्यक्ती निधन असं ह्या टप्प्यात जर करायला लागला शेवटच्या, तुम्हाला भले त्या करणं तुम्हाला 12, 15, 15, 16 मार्क दिले तर बाकीच्यांची धुळधाण होईल ना चौकोनाची आपल्या. त्यामुळं अजिबात ट्रॅपमध्ये करंटच्या अडकून नका. 15 दिवस 1-1 तास म्हणजे 15 तास होतात. 15 तास म्हणजे 2 दिवस होतात. म्हणजे लक्षात घ्या. 7.5 तासाची म्हणजे इतक्यात करंटला वेळ आहे तो दिसायला. त्यामुळं तसं करू नका. अनेक विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. त्यात वेळ गेल्याशिवाय अभ्यास झाला असे फील अनेकांना येत नाही. या काळात डेली 1 hour हे मोर दॅन इनफ आहे. त्या जाळ्यात अडकू नका, घात होईल. चांगले लक्ष आपल्या चौकोनाकडे द्या.
स्पष्ट शब्दात क्लिअर कट दिलेला आहे मेसेज, त्यामुळे तो पाळा. माझा सल्ला तोच राहील. म्हणजे खूप महत्वाचं आहे बघा ते. नाहीतर ते 2-2 तास 3-3 तास किंवा आज आता उद्या सुद्धा करताना 6 तारीख 7 तारीख 8 तास 1 तास झाला ते मिटवून टाका. ते पूर्ण करणं का होईना तिकडं. किंवा अजून असं पण करू शकता तुम्ही की हिथनं आता सहज मला आत्ताच लक्षात आलं ही गोष्ट, की आपण जशी मागे टार्गेट्स पेजेसची केलेली ना समजा तशी त्या टार्गेट आता काही दिवस चालू असतील असं 2-3 दिवस, पण त्यानंतर पुन्हा ते वैयक्तिक टार्गेट्स आखा तुमच्या पुस्तकाप्रमाणे काय की बाबा जे वारंवार टॉपिक हाय एल्डिंग टॉपिक्स आहेत त्यांची माझी पुढच्या 8-10 दिवसात अशी रिव्हिजन होईल. तसा स्वतः टेबल बनवा. मी ते टेबल मागचा बनवून दिलेला होता बघा तसा, की मी ह्या दिवशी हे बघीन, ह्या दिवशी हे बघीन, त्या दिवशी असं. तर ते तसं करूनच ते बघा. नाहीतर मनात आलं बघतोय व्यक्ती आणि निधन, मनात आलं पुरस्कार बघतोय, मनात आलं पोर्टल्स बघतोय, तसं नको. मनात आलं योजना बघतोय असं नको. ते स्पेसिफिक दिवस ठरवा. इथून पुढं माझं करंटचं असं आहे आणि मी आता तसं आणि ते पाळा तेवढं तर त्रोटक नियोजन. ते बघा तुम्हाला पूर्णत्वाची भावना देईल. आणि हे 1-1 तासातच करायचं आहे मात्र जे काय असेल ते. म्हणजे आज थोडं करा, उद्या थोडंच ते 1 तासात सगळी रिव्हिजन करायचे नाही करायची. मी इथून पुढे करंटला बरोबर 15 तास देणार. तर मग ते कोणते देणार, म्हणजे कुठं देणार, प्रत्येक दिवशी 1 देणार. बरं. आणि मग त्यामध्ये काय काय करणार हे प्लॅनला पाहिजे. मग 15 दिवस सोडून द्या, 12 दिवसाचं पकडा, 10 दिवसाचं पकडा, 10 दिवसात मी पुन्हा 1 करंटला रिव्हिजन टाकेन असं करा. आणि आपल्या टेस्ट नक्की बघा, त्याच्यात खुणा केलेल्या असतील किंवा काय ते बघा, ते टॉपिक ते नक्की बघा. लक्षात घ्या आरोग्य हे सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे बघा. मी तर लिहिलंय सुद्धा की नेहमीच क्रुशियल मुद्दा राहिलेला आहे. आजवर त्याचा त्रास नसेल झाला तुम्हाला वैयक्तिक, तुम्ही कधीच आजारी पडला नसाल किंवा काय, तर अशा केसेस झालेल्या आहेत कोरोनाच्या वेळेला पण नंतर सुद्धा, की मेन्स दिलेली एखाद्या मुलीला परत आदल्या दिवशी इंजेक्शन घेतलेलं आहे, मग पेपरला गेलेले आहे, परत पेपरला जे काय व्हायचं झालेलं आहे म्हणजे त्रास झाल्यावर किंवा काय. तर तुमच्या बाबतीत तुम्ही असं भ्रमात राहू नका, गृहीत धरून चालू नका हे पण, की मला आतापर्यंत कधीच काय झालं नाही, मी कसलं टेन्शन घेत नाही, म्हणजे तुम्हाला मग 20 आणि 19 तारखेला काय होणार नाही, काहीही सांगता येत नाही. त्यामुळं म्हणजे प्रिव्हेन्शन आपली गोष्ट आहे ती पाळा. कधी डोक्यावर काढायला सांगू शकत नाही, म्हणून 6 ते 7 तास झोप गरजेचं आहे. जास्तीचे जागरण नको. जणू काय तुम्ही जे परीक्षा देताय ना अख्खा महाराष्ट्र काय टाइमपासच करतोय असं करू नका. रात्रभर जागताय काय 2-3 तासपर्यंत, उद्या काय चाललंय वेगळा प्रकार, असलं काही करू नका. ते तुम्हाला खड्ड्यात नेऊन टाकेल. म्हणजे लक्षात घ्या. पाणी जास्त पीत चला. कोणतेही साहस करू नका ह्या काळात, बिलकुलच नको. 21 जुलैसाठीचे आपल्या बॉडीचे बायोलॉजी सायकल मी सुरुवातीला सांगितलं होतं ते सेट करा. आता जसं की तुम्ही 21 तारीख तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्ही असं तुमचा रन होणार आहे, तसा तो रन आत्तापासून करा, उद्यापासून 6 तारखेपासून, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे लक्षात आलं का ती गोष्ट. सिसॅट वेळेत दुपारची झोप नको किंवा सकाळी उठणे इत्यादी. म्हणजे सकाळी उठणे पाळा आता, म्हणजे चालू करा, किंवा सिसॅटच्या दरम्यान आता झोप बंद करा. म्हणजे लक्षात घ्या, बसून राहा, करा काय करा असं करा. ते मला सांगायचं होतं. अशी गोष्ट आहे बघ. आणि शेवटी काय लिहिलेलं आहे, सकारात्मक असा, बी पॉझिटिव्ह, दृष्टिकोनच सर्व काही. ते पण खूप महत्वाचं असतं. ते मला वाटते ब्रायन ट्रेसी किंवा अन्य कोणाचं पुस्तकाचंच नाव आहे, दृष्टिकोनच सर्व काही. त्याचं मला ट्रान्सलेशन पण आहे बघा. तर ते खरंच आहे. जे दिसतं म्हणजे ना, जे तुम्ही ते योजता मनातल्या मनात किंवा काही दृष्टीत, तसंच ते दिसायला मग चालू होतं प्रकार. त्यामुळे सकारात्मक असा, अत्यंत सकारात्मक असा, नकारात्मकता नको. यावेळी नक्की वेगळेपणा आहे, अंमलबजावणी आहे. एका अनुभवी मार्गदर्शकाची मागील काही काळात सोबत होती, त्या मेसेजच्या माध्यमातून असेल, कुणाला सिरियसली कुणी घेतलेलं असेल, कुणी अजून काय असेल, माझ्या 23पेक्षा 22पेक्षा नक्कीच काहीतरी मी निहाळलंय बाबा एका अनुभवी व्यक्तींकडनं. तुम्ही त्या पद्धतीने पाळलेला असेल नसेल, काय असेल ते असेल, पण ही प्रोसेस तर मी समजून घेतलेली आहे. तर हा आधार मनात डोक्यात माना, किंवा तुम्हाला कोणता आधार मिळतोय तो घ्या, पण तो आधार घ्या पॉझिटिव्हिटीसाठी. आपण कधी नव्हतो इतके यावेळी फोकस्ड होतो. बदल अपेक्षित आहे आणि मी तो बदल घडवेन हा आशीर्वाद हवाच. म्हणजे ते लक्षात घ्या. म्हणजे तो असायलाच पाहिजे. आणि तो जर एकदम पॉझिटिव्ह वेनच दिवसाची सुरुवात झाली तरच तुम्हाला जे योजलेला आहे दिवस तो सत्कारणी लागेल, अदरवाईज तो लागणार नाही. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे त्यामुळं
आणि हा सुसंवाद घडायला पाहिजे कायम. शेवटचा जो 11वा मुद्दा आहे तो म्हणजे तसा संवाद घडायला पाहिजे. पॉझिटिव्ह सकारात्मक ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे बघा. अदरवाईज मग काय ते मग एक मुद्दा आला ना की नकारात्मकता, निगेटिव्हिटी किंवा काय पॉझिटिव्हिटी मध्ये नंतर आल्यानंतर, आणि पहिल्यांदाच लक्षात घ्या की मी काय म्हणतो तसं किंवा काल पण टाकलं होतं बघा की गॅरंटी नाही ठेवायची कुठल्या 18 तारखेची, 15 तारखेची, 16 तारखेची. मी इफेक्टिव्हली हे 5 दिवस वापरेन. आजचा 6 तारीख मी इफेक्टिव्ह वापरेन, 7 इफेक्टिव्हली वापरेन. असं छोट्या छोट्या टार्गेटनंच तुम्ही पुढे जा. तुम्ही 18, 19, 20च्या गप्पा आत्ता नाही करायची बिलकुल सुद्धा. म्हणजे लक्षात घ्या, बिलकुल गप्पा डोक्यात सुद्धा घ्यायचं नाही. ते काय सांगता येत नाही. मी त्यामध्ये पण लिहिलं होतं, कधीच आपला अनुकूल स्थिती येईल तयार. आता आज नाही झाला अभ्यास माझा 4 दिवसांनी नीट होईल असं नको. किंवा इव्हन 6 तारीख ब्लँक गेला, 7 तारीख ब्लँक गेला, म्हणजे लक्षात घ्या तर कच्चा गेला तर लगेच 8 तारीख 9 तारखेवर ताण यायचं नाही. ऍक्सेप्टन्स पाहिजे, स्वीकारायला पण पाहिजे लगेच. हो शक्य आहे असं, मी लगेच पुन्हा मार्गावर येणार म्हणून. मग त्यावेळेला मग काटछाट जरा करा, ते क्रीम पार्ट ओढा आणि त्या विषयाला सर्कल मारा आणि उद्या परत नव्यानं पुन्हा तो बघा. दुसऱ्या टप्प्यात जरा लवचिकता ठेवून तिथं जरा त्याला जास्त चांगला वेळ द्या. कोणता विषय मागे चांगला झाला असला तर तिथं तो आणा. हे मग वैयक्तिक पातळीवर घडायला पाहिजे. पण लक्षात घ्या जे काय असेल ते पण सकारात्मक मात्र असलं पाहिजे आणि ब्लँक डे नाही गेला पाहिजे कोणत्याही स्थितीत. त्यामुळे आजारी पडायला नाही पाहिजे, नकारात्मक नाही, नकारात्मक लोकांची नजरेत नाही राहायचं. कुणी काय बोललं तर दुर्लक्ष करणं, ह्या ज्या नेहमीच्या सूचना आहेत बघा त्या तुम्हाला पाळल्याच पाहिजे. आणि तो जर बदल आपल्यात घडत नसेल तर तुम्ही मग स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीच नाही. म्हणजे अशी गोष्ट आहे. हे तुम्हाला सरावानं सिद्धी म्हणजे ते यायलाच पाहिजे. अशी गोष्टी येणार, मनाविरुद्ध काही गोष्टी घडणार आणि मला त्याला तोंड द्यायलाच पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी बघा तुम्ही डोक्यात यायला पाहिजे. तर आता बघा की कोणी तुम्ही काही मला पाठवलं असलं, ज्या लोकांनी पाठवलं होतं त्या तुम्ही पहिले 5 दिवस 6, 7, 8, 9, 10 मी सांगितलेल्या विषयांना द्या आणि ज्या दिवसात स्टेप फॉलो करायच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करून 6, 7, 8, 9, 10 हे 5 दिवस बाबा अशा पद्धतीनं चालू. आणि शेवटच्या 5 दिवसात तर काही प्रश्नच नाही. आणि 5 दिवसानंतर पुन्हा एकदा अनुभव तुमचे मांडा आणि मग मी सुचवीन. आणि पण ह्या 6, 7, 8, 9, 10 दिवसात ग्रुपवर कोणतंही टार्गेट दिलं जाणार नाही. जरी कोणी सांगितलं तरी दिलं जाणार नाही. तो माझा निर्णय आहे. का तर आता काय टार्गेटला अर्थ नाही काय, तो परीक्षेला म्हणूनच डायरेक्ट विषय संपवायचा आहे. तुम्हाला फक्त ज्याला टार्गेटची गरज असते त्या व्यक्तीनं काय करायला पाहिजे, तो जो पॉलिटिकल सायन्स आहे तर पॉल सायन्स म्हणजे राज्यशास्त्राला आपण जे मागच्या सेकंड राऊंडमध्ये जे दिवस दिले होते आणि ते त्यानं वाचून घ्यायचे उठल्या. एक दुसरी गोष्ट तो अजून काय करू शकतो, जे मी प्रत्येक विषयाचा अभ्यास करायचा आहे असं टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. पॉलिटिक्सचा कसा करायचा आहे, इकॉनॉमीचा कसा करायचा आहे, ते तुम्ही प्रिंट काढली नसेल तर झेरॉक्स काढून ते समोर ठेवून ती सकाळी सहज नजरेखालून घालणं आणि मग आपली स्टेप पूर्ण म्हणजे पहिली स्टेप करणं 13 ते 23, 23 ते 13 प्रश्न आणि मग पुढे चालणं. म्हणजे काय राहतंय का बाबा किंवा मला कोण तिथं गाईडलाईन नाही असं नको व्हायला. म्हणजे लक्षात घ्या ते मला आता तो स्पेसिफिक फोकस उडवायचा आहे तुमचा, त्यामुळे टार्गेट देऊन तिथं तुम्हाला केंद्रित नाही करायचं. आता तुम्हाला चालायचं आहे. आणि आपण नियोजन केल्यापर्यंत पहिल्यांदा आपण 5-6 तारखेपर्यंत चालणार होतो. पण ऍडिशनल काय असेल, मी जसं आता गोल्डच्या मुलांना काय असतंय बाबा त्यांना तुम्ही मला कधी पण कधीही कुठेही मेसेज करू शकता. काय मी त्याला बांधलेलं आहे उत्तर देणं किंवा बोलणं कमी. मी आता तुम्हाला सांगेन, तुम्हाला तुमच्या अभ्यासात येऊ दे समस्या त्यावेळेला मला मेसेज करा. म्हणजे लक्षात घ्या तिथं लगेच मी बोलीन किंवा त्याच्या अनुषंगानं सार्वत्रिक मेसेज टाकीन. आणि कुणाला वाटलं की नाही ह्या गोष्टीवर मी बोलायला पाहिजे तर तशा पद्धतीनं आता मागणीवरच लेक्चर होईल, माझ्या मनानं लेक्चर नाही होणार. म्हणजे लक्षात घ्या. तरी आज ती बऱ्यापैकी उपस्थितीत आलेली आहे बघा, नाहीतर मधल्या का आलेली ही पण मला माहित आहे. मग मागच्या वेळेला तुम्ही मागच्या लेक्चरला बघा कमी उपस्थित होती बऱ्यापैकी. म्हणजे लक्षात घ्या ते तसंच आहे. ते का होती माहित आहे. आणि आज काय आता तुम्हाला सांगतो, पुढच्या वेळेला सगळेच्या सगळे 60 उपस्थित असतील. मी जर 10 तारखेला लेक्चर घेतलं तर किंवा 15 तारखेला घेतलं तर असं असतं. ते परीक्षा आहे, ती ताण यायला चालू होतो. तर त्यामुळं प्रेफरन्स तुम्ही मला जर काय सांगितलं नाही सर तुम्ही हे जरा बोललं पाहिजे हे करा तर ते कितपत व्यवहार आहे ते बघून लगेचच मी त्याच्यावर बोलीन. लक्षात घ्या. आणि ते मेसेज किंवा मला काहीतरी ते तुम्हाला जे काय तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे ते मला पोचवायचं असं वाटलं पोचवायचं आहे तर मी नक्कीच ते पोचवणार. लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही मला ते
काय येतंय आतून, तो माणूस करतोय का, कोणत्या स्टेपला आहे ते मला कळल्याशिवाय मला कसं कळणार ते कळणार नाही ना. ते मी आता तरी बोलणार किंवा काय, त्याला अर्थ नाही. आणि तुम्ही असं विचार करा, कोणीतरी बोलेल काय तर होईल, ते द्या सोडून विषय. तुम्हाला पास व्हायचं तर तुमचं विषय डोक्यात घ्या. काही झालेलं असेल म्हणजे 2 विषय झाले असतील, 4 वर्षांनी फुलच ताण आला असेल, काय असेल, सरळ लिहायचं आणि द्यायचं पाठवून. त्याचं काय विचार जास्त करायचं नाही. ते होत असतं, होणार ते. त्याचा अर्थ तुम्ही महिना सगळाच वाया घालवला असा नाही होत त्याचा अर्थ. भावना तयार होऊ शकते कोणती पण, काहीच सांगू शकत नाही. माइंड गेमचे पण हे दिवस आहेत. त्यामुळं तुम्हाला एवढी परवानगी दिल्यावर तुम्ही ही गोष्ट करायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि जे बाहेरचे उलट मला किती मेसेज, आता प्रमाण वाढलं बघा लगेच. आता इथनं पुढं मेसेज येण्याचं प्रमाण वाढतं. म्हणजे लक्षात घ्या, ही कायमची गोष्ट आहे दर प्रिलिमच्या अगोदर. म्हणजे लक्षात घ्या. तर तुम्हाला ती संधी आहे आणि तुम्ही कसा त्या ग्रुपचा उपयोग करून घेतला हे त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, दृष्टीवर आपल्या ते अवलंबून असतं. पण एक प्रिलिमला काय काय गोष्टींना आपल्याला हात लावायचा आहे, त्याचा काय काय टॉपिकला टार्गेट करायचं होतं आणि कदाचित रिव्हिजनचे टप्पे कसे असू शकतात, त्याचा एक आदर्श मांडण्याचा प्रयत्न मी त्या बघा ग्रुपच्या माध्यमातून केला होता. मग आयडियल म्हणजे आदर्श असणं वेगळं आणि व्यवहारात उतरणं वेगळं. म्हणजे ऍक्च्युली ते आदर्श जरी असलं तरी ते म्हणजे सिद्धांताच्या पातळीवर जरी असलं तरी ते व्यवहारवादीच होतं. लक्षात घ्या, लवचिकता ठेवलेली होती. पण कदाचित तुमचं तसं नसेल झालं, ते अप टू द मार्क असेल कदाचित, पण आपण त्याच्या आसपास असं ते असतं तरी बाबा अज्ञान आपलं राहिलेलं नाहीये त्या बाबतीत. हे तुम्हाला ह्या महिन्याभरात तुम्हाला कळलेलं आहे. आणि तसा म्हणजे लक्षात घ्या, हे कळणाऱ्याला कळतंय मी काय बोलतोय ते. आणि ती गोष्ट खूपच महत्वाची आहे. ते पेपरला ज्यावेळी तुम्ही 2 तास बसाल ना, त्यावेळी तुम्हाला ते बरोबर ते डोक्यात हॅमनिंग म्हणजे चालू होईल ते गोष्टी. म्हणजे हे कुठतरी असं बघितल्यासारखं वाटलंय तिथं, किंवा चर्चेतनं आलंय, किंवा ते बघताना आलेलं आहे. त्यामुळं ह्याच्या मागचा 23चा 22चा प्रकार आणि 24चा प्रकार तुम्हाला तिथं सुद्धा अचानक फायदा होईल डायरेक्ट. म्हणजे असं असतं ते, काय सांगता येत नाही. आपण कोणत्या गोष्टींना सामोरं गेलेला असतो किंवा कोणता अनुभव घेतलेला असतो. म्हणजे लक्षात घ्या, काहीही सांगता येत नाही. कुठं काय कसा फायदा होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे त्या 11व्या मुद्द्यासाठी बघा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं करा. मला 15 दिवसांबद्दल एवढं बोलायचं होतं. ह्यानंतर सुद्धा जर कुणाला काय जर प्रश्न असतील, लक्षात घ्या,